हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18, श्लोक क्रमांक 39. न शांती लभते मूढो यतः शमितुमिच्छति, धीरस्तत्त्वं विनिश्चित्य सर्वदा शांतमानसः. भावार्थ: मूढ ज्या प्रकारे शांती मिळावी अशी इच्छा बाळगतो त्या प्रकारे त्याला कधीही शांती प्राप्त होत नाही. ज्ञानी बोधतत्वामुळे सदा शांत मनोवृत्तीचाच असतो. अष्टावक्र मुनी सांगतात की मूढ ज्या प्रकारे शांती मिळावी अशी इच्छा बाळगतो त्या प्रकारे त्याला कधीही शांती प्राप्त होत नाही. कोणतीही इच्छा असणे, इच्छा करणे, इच्छा होणे, इच्छा बाळगणे हेच अशांतीचे कारण आहे. झालेली इच्छा पूर्ण होईपर्यंत माणूस अशांत राहतो. इच्छेप्रमाणे होते का नाही, काही अडचणी तर येत नाहीत ना, काही अडचणी येणार नाहीत ना, अडचण आली तर काय करायचे, असे अनंत प्रश्न त्याच्या मनात येत राहतात. केव्हा इच्छा पूर्ण होते याची तो वाट पाहत असतो. अशा मनस्थितीत तो शांत असूच शकत नाही. त्याला सतत इच्छापूर्तीची काळजी लागलेली असते. अशा मनस्थितीत त्याच्या जीवाची सतत घालमेल होत राहते. जेव्हा त्याची इच्छा पूर्ण होते तेव्हा तो अहंकाराने उचंबळून येतो. त्याला स्वतःच्या कर्तृत्वाचा अभिमान निर्माण होतो. त्यामुळे तो इच्छा पूर्ण होऊनही शांत असू शकत नाही. यशाने यशाची इच्छा बळावते आणि त्या भरात तो नवीन इच्छेचा संकल्प सोडतो आणि पुन्हा अशांतच राहतो. जर इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध, असूया, मत्सर, द्वेष, ईर्ष्या, सूड इत्यादी रिपू उद्भवतात आणि ते जोम करतात. असा मनुष्य शांत कसा असणार? इच्छा पूर्ण न झाल्यामुळे त्याचा अहंकार, अभिमान दुखावतो. मग तो जास्तच ईर्षेने, द्वेषाने, जोमाने ती इच्छा पूर्ण करायच्या मार्गाला लागतो किंवा एखाद्या नव्या इच्छेचा संकल्प सोडतो. त्याच्या इच्छापूर्तीच्या मार्गातील अडथळे दूर करायला तो प्रमाद करायला उद्युक्त होतो. अशा प्रकारे इच्छा पूर्ण न झाल्यामुळे तो अशांतच राहतो. दुसरी ही गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे की मनुष्याला बाह्य वस्तुजगताची इच्छा असते आणि त्यासाठी तो बाह्य जगतातच प्रयत्न करत असतो. बाह्य वस्तुजगत क्षणिक असते, अशाश्वत असते. ते सतत बदलत परिवर्तन होत राहते. त्यामुळे पूर्ण झालेली इच्छा काही कालावधीनंतर आपोआप कालबाह्य होऊन पुन्हा अपूर्ण होते आणि हे असे एका इच्छेचे गाडे सतत वाहत राहते. अशा अनेक इच्छा सतत प्रवाहित होत राहतात आणि त्यामुळे माणूस सतत अशांतच राहतो. शांती याचा अर्थ स्थैर्य, स्तब्धता, मौन. संसार म्हणजे चेतनेचा आविष्कार. चेतना स्थिर, स्तब्ध, मौन कशी असणार? चेतना म्हणजे अव्याहत चळवळ, वळवळ. त्यामुळे संसारात शांती मिळवण्याची इच्छा करणे हीच मूढता आहे. कारण संसार बाह्य जडजगतात आहे आणि शांती सूक्ष्म अंतस गोष्ट आहे. शांतीचा प्रयत्न करणे याचाच अर्थ शांतीच्या तत्वाच्या विरुद्ध चळवळ वळवळ करणे आहे. अष्टावक्र मुनी पुढे सांगतात की ज्ञानी बोधतत्वामुळे सदा शांत मनोवृत्तीचाच असतो. ज्ञानीने बोध जाणलेला असतो. त्यामुळे त्याची मनोवृत्तीच शांत झालेली असते. तेथे अशांती प्रवेश करूच शकत नाही. ज्ञानी संसारात असूनही नसल्यासारखा असतो. त्याला कसलीच इच्छा नसते. ज्ञानी सदा वर्तमानातच राहत असतो. यामुळे त्याच्या चित्तवृत्ती आपोआप निरोध होतात. तो भूतकाळाचे उसासे सोडत नाही. त्याची स्मृती त्याला नसत्या आठवणी करून देत नाही. तसेच त्याला भविष्याची काळजी नसते. कसलेही संकल्प विकल्प नसतात. जे समोर जसे आहे त्याचा स्वीकार करणे हाच त्याचा स्थायी स्वभाव असतो. कसले आयास प्रयास नसतात. त्यामुळे इच्छाच निर्माण होत नाही. नित्य कर्म करत असूनही जो जेथे जसा आहे तेथेच त्याच्यात अधिक गती, स्थिरता, स्थैर्य आपोआप निर्माण होते.
तो चेतनेत अचेतन असतो, ध्यान समाधीत रत असतो, सदा शांत असतो. हरिओम.